त्यामुळे याच्यामध्ये कुठेही हा अहवाल स्वीकारताना त्रिभाषा सूत्र बाजूला ठेवा, हे आम्हाला मान्य नाही, याच्यावर निर्णय केलेला नाही, असं काहीच म्हटलेलं नाही. उलट जी अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट जो एक महत्वाचा कळीचा विषय याच्यामध्ये आहे की तिसरी भाषा का बरं, तर तिसऱ्या भाषेमुळे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट मध्ये मार्क मिळतील आणि पुढचे ऍडमिशन करता ते मार्क कामी येतील. त्या अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटलाही मान्यता याच कॅबिनेटच्या निर्णयातनं देण्यात आलेली आहे. आणि म्हणून आपण जर बघितलं तर या ठिकाणी माशेलकर समितीचा अहवाल आणि त्यावरचे निर्णय हे याकरता सांगतो. काही लोक म्हणतात आम्ही निर्णय घेतला नाही, आम्ही नुसता अहवाल स्वीकार नाही. या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय घेऊन त्याला मान्यता दिली आणि मग त्याच्यावर कमिटी काय तयार केली, याच्या इम्प्लिमेंटेशन करता नियम बनवायची कमिटी. अहवाल स्वीकारलेला, फक्त आता आणि मग ती जी कमिटी झाली त्याच कमिटीने काम करत 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 आमचे जीआर निघालेले आहेत. हे जे जीआर आमच्या काळात निघाले आहेत हे तेच काम करत 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 ते आमच्या काळामध्ये अशा प्रकारचे सगळे जीआर निघालेले आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात आपण जर बघितलं असेल तर 16 एप्रिलला 2025 ला आम्ही पहिला जीआर काढला आणि त्या जीआर मध्ये आपण असं म्हटलं की मराठी ही सक्तीची आहे, दुसरी भाषा आपण इंग्रजी म्हटली, तिसरी भाषा आपण हिंदी म्हटली. त्यावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर आपण 17 जूनला हा जीआर बदलला आणि यामध्ये सांगितलं की कुठलीही भारतीय भाषा तिसरी भाषा म्हणून शिकता येईल. आणि त्याही जीआर मध्ये आपण सांगितलं मराठी सक्तीची भाषा कुठली, मराठी, आणि तिसरी भाषा म्हणून कोणतीही भारतीय भाषा शिकता येईल अशा प्रकारचा स्पष्टपणे जीआर काढला. आणि याच्यामध्ये आपण जर विचार केला तर ही तिसरी भाषा पहिलीपासून नाही आहे, त्याचं लेखन वाचन हे तिसरीपासून आहे आणि 2 वर्ष पहिले नुसती बोली आहे, म्हणजे त्यांच्याशी संवाद करायचा आहे. त्यामुळे हा जो काही अहवाल या ठिकाणी मांडण्यात आला होता त्यानुसारच खरं म्हणजे आमच्या सरकारने निर्णय घेतला नव्हे तर सक्तीची केलेली हिंदी याच्यामध्ये ऑप्शन देण्याचं काम आमच्या सरकारने केलं की कुठली भारतीय भाषा. आणि मला या निमित्ताने खरं म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे भाषण केलेलं आहे त्यातले हे का महत्वाचं आहे तर काय मत होतं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, वन लँग्वेज कॅन युनाइट पीपल, टू लँग्वेजेस आर शुअर टू डिवाइड, दिस इज एन इनएक्सप्लोरेबल लॉ, कल्चर इज कंजर्व्ड बाय द लँग्वेज, since Indian wish to unite and develop a common culture, it is the bounding duty of all Indians to own up Hindi as their language. An Indian who does not accept this proposal as a part and parcel of linguistic state has no right to be Indian. He may be 100% Maharashtrian, Tamilian or Gujarati. पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की आपली मातृभाषा ही शिकलीच पाहिजे पण त्यासोबत हिंदी देखील शिकली पाहिजे. हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं
दिलेलं भाषण आहे. तथापि आज ज्या प्रकारे नेहमीच्या पद्धतीनं आपणच निर्णय घ्यायचे, पण या मंत्रिमंडळामध्ये त्यावेळेची संपूर्ण शिवसेना होती, उद्धवजी त्याचे प्रमुख होते, शरद पवार साहेबांची पार्टी पूर्णपणे त्या ठिकाणी होती आणि काँग्रेस पार्टी पण होती. या सगळ्यांनी मिळून याला मान्यता दिली, आम्हीच नव्हतो. पण ठीक आहे, आमचा काही त्याला विरोध नाही आहे, पण सगळ्यांनी, कारण माशेलकर साहेबांसारखे, सुखदेव थोरात साहेबांसारखे अभ्यासक ज्यावेळेस एखादा रिपोर्ट देतात आणि तो जर स्वीकारा होता तर चूक काय? पण नेहमीच्या पद्धतीनं सत्तेत असलं की वेगळं बोलायचं, सत्तेतनं बाहेर आलं की वेगळं बोलायचं, सत्तेत असलं की रिफायनरीला विरोध करायचा, सत्तेच्या बाहेर असलं की रिफायनरीला विरोध करायचा, पुन्हा सत्तेत आलं की पत्र पाठवायचं केंद्र सरकारला, आमच्याकडे रिफायनरी करा. ही जी पद्धत आहे याच्यामध्ये केवळ विरोधाला विरोध अशा प्रकारची पद्धती दिसते. त्यामुळे खरं तर पहिला प्रश्न म्हणजे या सगळ्या प्रक्रियेत राज ठाकरे नव्हते, कारण त्यांचा मंत्रिमंडळातही नव्हता, अपोजिशनलाही कोणी नव्हता. मला तर असं वाटतं की पहिला प्रश्न राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना विचारला पाहिजे की तुम्हीच जर याला मान्यता दिली तर आता कुठल्या तोंडाने आंदोलन करायला निघालात, हा प्रश्न